एक ड्रोन $20,000. तर या ड्रोनला हवेतच इंटरसेप्ट करणारं जे मिसाईल असतं त्याची किंमत आहे $4 मिलियन. शाहिद 136 नावाच्या या ड्रोन मिसाईलनेच मोठं काम तमाम केलेलं आहे. त्यामुळे ते हे युद्ध कॉस्ट इफेक्टिव्ह मेजर्सवर लढून अमेरिकेला भारी पडत आहे. इराणकडे ड्रोनची इन्व्हेंटरी ही मजबूत आहे, साठा मुबलक आहे, दुसऱ्या बाजूला उत्पादनही सुरू आहे त्यांचं. म्हणजे अमेरिकेला आपला हेका कायम ठेवून जर इराणशी अजून काही काळ लढायचं असेल तर त्यांना $20,000 तुलनेत $4 मिलियन खर्च करावे लागणार. हा तोट्यातला उद्योग अमेरिकन सिनेट आणि अमेरिकन जनता एकट्या त्या ट्रम्पच्या हेकेखोरपणासाठी का सहन करेल? शेवटी US ट्रेझरीतला पैसा आहे. त्यासोबतच जे आखाती राष्ट्र हक्कनाक या युद्धात होरपळत आहेत त्यांनी जर पुढाकार घेऊन हे युद्ध बंद करायला लावलं तर पुढच्या 4 दिवसात हे युद्ध संपणार. मित्रो नमस्कार. आखातात जे युद्ध सुरू आहे ते अजून किती काळ चालणार? या युद्धामुळं तिथं प्रत्यक्षात काय काय बदल घडणार आणि या सगळ्याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार हाच एक विचार सध्या सगळ्यांच्या मनात येत असेल. आज या युद्धजन्य परिस्थितीत शेकडो भारतीय पर्यटक आखातात अडकलेले आहेत. गेली कित्येक दशक शारजा, अबुधाबी, दुबई, मस्कत, कतार, दोहा अशा ठिकाणी नोकरीसाठी, उद्योगधंद्यासाठी वास्तव्याला असणारे असंख्य भारतीय हे सुद्धा बऱ्याच अंशी अडकल्यागत फील करतायत मागच्या काही दिवसांपासून. पण ही मंडळी बाय चॉईस या आखाती राष्ट्रांमध्ये उपजीविका शोधायला गेलेली होती. टॅक्स फ्री कमाई हा त्यामागचा मोठा फॅक्टर. कालपर्यंत महाराष्ट्रातल्या असंख्य मराठी माणसांना गल्फमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करायचा होता. तशा इन्क्वायरीज माझ्या ऑफिसला येत होत्या. दुसऱ्यांकडे बोर्ड दाखवताना आपण कुठे आहोत हे सुद्धा पाहायला हवं. माझीही कंपनी दुबईत कार्यरत आहे. माझा सख्खा भाऊ कतारमध्ये नोकरीला आहे. माझा पार्टनर मोहित दुबईत आमची कंपनी सांभाळतोय. अर्थात हे सगळे सुरक्षितच आहेत. पण या लोकांच्या अगदी शेजारच्या बिल्डिंग पलीकडे ड्रोन पडतं, स्फोट होतो. दुबईत US एम्बॅसीवर आज पहाटे 1 वाजता एक मिसाईल पडलं. मोठा दणका झाला, दारं खिडक्या आदरली. व्हॉट्सअपवरचे हे मेसेज बघा, तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय स्क्रीनशॉट. आपल्याकडचे 1:15 वाजले होते म्हणजे तिकडे 11:45 वाजता. दुसरा मेसेज आहे 4:57चा म्हणजे तिकडे 3 वाजता. मित्रो, तिथले लोक अस्वस्थ आहेत, इकडे आपण अस्वस्थ आहोत. मित्र काल रात्रभर झोपलेलो नाही. असे असंख्य भारतीय या युद्धाकडे डोळे लावून बसलेले आहेत. तुम्हाला तर माहिती आहे की आपण काय परराष्ट्र विषयक तज्ज्ञ वगैरे नाही ना, युद्धशास्त्राचा अभ्यासक वगैरे. पण या इस्लामिक राष्ट्रांच्या डांगीत किती मोठा रहमानी किडा आहे याचा मात्र बारकाईनं अभ्यास करत आलेलो आहोत. अमेरिका हा भारताचा नंबर 1चा शत्रू आहे हे माझं विधान मागे काही लोकांना पटलं नव्हतं. मी पहिल्यांदा जेव्हा 2-3 वर्षापूर्वी दुबईला गेलो तेव्हा असंख्य लोकांनी मला कमेंट्स केल्या होत्या. त्या कमेंट्स माझ्यावर टीका करणाऱ्या होत्या, मला वेड्यात काढणाऱ्या होत्या की तुम्ही एका इस्लामिक राष्ट्रात जाऊन व्यवसाय करताय. आणि तेव्हा मी म्हणालो होतो की इस्लामी राष्ट्र नाही तर अमेरिका भारताचा शत्रू आहे. आणि माझं आजही ठाम मत तेच आहे की अमेरिकेला त्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्या प्रत्येक राष्ट्राला नमवून पुढे जायचं आहे. पण या राक्षसी महत्त्वाकांक्षेला आजवर प्रत्येक ठिकाणी अपयश आलेलं आहे हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. अमेरिकन लोक जे आहेत ना ते प्रोपोगंडा करण्यात माहीर आहेत. ते प्रत्येक युद्ध त्यांनी जे लढलेलं युद्ध जे आहेत त्या प्रत्येक युद्धात आम्हीच सरस ठरलो असं भासवत असतात. पण याचा नीट अभ्यास केला ना तर तुमच्या लक्षात येईल हे लोक प्रत्येक मोहिमेत तोंडावर आपटलेले आहेत. हे दिसून येतं स्पष्टपणे. व्हिएतनाम सोबतचं युद्ध किती वर्ष चाललं? 1954-55ला सुरू झालं होतं ते 1975 पर्यंत व्हिएतनामसारख्या चिरकुट देशानं गुरिल्ला वॉर टॅक्टिक्स वापरून अमेरिकन फौजांना झुंजवलं. त्यात अमेरिकेचे किती जवान मारले गेले, किती मोठा शस्त्रसाठा संपला, किती अब्ज डॉलर्स खर्च झाले आणि सरतेशेवटी हाती काय लागलं? चिवट व्हिएतनामीज अमेरिकन्सना पुरून उरले. जागतिक युद्ध इतिहासातलं हे एक नामचीन युद्ध जे संदर्भ म्हणून अभ्यासलं जातं. नीट पाहिलं तर यात दिसतो तो अमेरिकेचा पराभव, पण दाखवलं मात्र भलतंच जातंय. मी माझ्या मागच्या व्हिडिओत सद्दाम हुसेन सकट ओसामा बिन लादेनवाली तालिबान या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे. 9/11 सारखं कांड करून लादेननं तर यांचीच ठासली होती अमेरिकेची. अफगाणिस्तानातून रशियाशी युद्ध करणाऱ्या याच अमेरिकेला अफगाणी जमीन मोकळी करून तो देश सोडून पळून जावं लागलं होतं. इथंही अनेक वर्ष त्यांनी आपल्या फौजा गुंतवून ठेवल्या होत्या. अब्जावधी डॉलर्स इथे उधळले होते, खर्च झाले होते. हजारो अमेरिकन सैनिकांचे प्राण गमावले. जेव्हा अमेरिकेच्या सिनेटमध्ये, संसदेत जेव्हा या विषयावर चर्चा झाली, सरकारवर, प्रशासनावर टीका झाली, तेव्हा हे मागे सरले अफगाण सोडून. सरतेशेवटी अफगाणिस्तान सोडताना त्यांनी
कावेबाजपणे आपला मोठा शस्त्रसाठा, मिसाईल्स, रॉकेट लॉन्चर्स, अमेरिकन असॉल्ट रायफल्स, दारुगोळा, शेकडो मिलिटरी व्हेइकल्स, रणगाडे हे मागे सोडून दिले. त्याचाच वापर करून आज तालिबान बंडखोर हे पाकिस्तानशी तशरीफ सुचवत आहेत. एकेकाळी पुरोगामी असणाऱ्या इराणमध्ये या कट्टरतावादी आयातुल्ला खामेनीला प्लांट करून तिथं इस्लामिक क्रांती आणली, घडवली, तीही याच अमेरिकेनं. आता त्याच खामनेईला मारायची वेळ आली यांच्यावर. भारतातही अनेक आंदोलनजीवी हे पोचले जात आहेत त्या अमेरिकन फंडिंगच्या जीवावर. पण इथं आखातात इराण हा काही छोटासा देश नाही आहे व्हिएतनामसारखा. हा अमेरिकेला नडताना दिसतोय. भलेही ते कट्टरतावादी असतील, इस्लामिक रॅडिकल इस्लामी वगैरे असतील, पण आज इराण मात्र अमेरिका आणि इस्रायलला जिरीला आणतोय. आपल्याला यातलं फारसं कळतं असा आपला अजिबातच दावा नाही आहे. पण मित्रो, कसं आहे, इराणवर एवढा शक्तिशाली हल्ला झाला आणि त्यात तो आयातुल्ला खमेनी मारला गेला. पण त्यानंतर इराण नरमला नाही. तो अधिक त्वेषानं उसळून उठला आहे. त्यांनी आपल्या जवळच्या लांबच्या एकूण 14 देशांमधल्या अमेरिकन मिलिटरी आणि डिप्लोमॅट बेसवर हल्ले केलेत. या हल्ल्यांमध्ये होणारं नुकसान किती मोठं यापेक्षा अमेरिकेच्या इब्रतीवर हात टाकणं हे महत्त्वाचं होतं. ते त्यांनी केलेलं आहे. ज्या US कॉन्सुलेटच्या आवारातही फिरकणं कठीण असतं. म्हणजे अगदी आपल्या देशातल्या US कॉन्सुलेटच्या बाहेर जाताना, बाहेर जर तुम्ही फिरकलात तर तुम्हाला हाकललं जातं. त्यांची सेना तिथे असते. त्या कॉन्सुलेटवर ड्रोन हल्ला करून धमाका करणं सोपं नाहीये. बरं, हे हल्ले झाले त्यावेळी हवेत सोडलेल्या असंख्य ड्रोन्सना त्या देशांच्या सुरक्षा प्रणालीनं इंटरसेप्टर वापरून हवेतच मारलेलं आहे. काही ड्रोन्स पाडलेले आहेत. त्यातूनही जे बचावले ते ड्रोन्स मात्र लक्ष्यावर पडले आणि स्फोट झाले. इराणमध्ये हे ड्रोन बनवले जातात अशा जवळपास 12 ते 13 फॅक्टरीज आहेत. असा एक अहवाल मागे आला होता. त्यात जवळपास 80,000 ड्रोन्स बनवून तयार आहेत. ही फार पूर्वीची गोष्ट सांगतोय. महत्त्वाचं म्हणजे या एका ड्रोनची किंमत ही साधारणतः $20,000 असते. ब्लूमबर्ग नावाच्या एका वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं मी हे तुम्हाला सांगतोय बरं का. म्हणजे माझ्या पदरचं काही सांगत. एक ड्रोन $20,000. तर या ड्रोनला हवेतच इंटरसेप्ट करणारं जे मिसाईल असतं त्याची किंमत आहे $4 मिलियन. आता आपण वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे, कारण हे सगळी गणितं जी डॉलर्समधली आहेत ना ती तुम्ही नंतर करा. इराण अमेरिकेला इथंही भारी पडतंय का हा प्रश्न आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे हे युद्ध लवकरच संपेल का? तर याचं उत्तर होय असंच आहे. किमान मला तरी तसंच वाटतंय. कारण इराण हा काय छोटासा देश नाही आहे. 16.5 लाख स्क्वेअर किलोमीटर पसरलेला हा देश आहे. एवढ्यात बेचिराग करता येणार नाही कोणाला तो. जिथं यांना छटाकभरशा व्हिएतनामला नमवता आलं नाही होतं, तिथे हे इराणला काय संपवणार. आणि त्यात ते पडले कट्टरपंथी इराणी. दुसरी बाजू, इराण सध्या लढतंय ते प्रामुख्यानं ड्रोन हल्ले करून, ज्याची किंमत आहे $20,000. मगाशी मी सांगितलं तुम्हाला. तर त्या ड्रोनला थोपवायला प्रत्येक राष्ट्राला खर्च करावा लागतोय तो $4 मिलियन मिसाईलवर, एका मिसाईलवर. आता किती मिसाईल्स वापरले जात आहेत हे गणितच विसंगत आहे. इराण कमी खर्चात लढतोय आणि जास्तीत जास्त नुकसान करून जातोय. तर त्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी धडपडणारी राष्ट्र, ज्यात इस्रायल सुद्धा आहे, त्यांना मात्र याची मोठी किंमत मोजावी लागते. कालचा आकडा सांगतोय इराणनं 880 ड्रोन वापरले, ज्याचा सक्सेस रेट 95% होता. म्हणजे त्यांनी अमेरिकेच्या तुलनेत किती कमी खर्चात आपला हेतू साध्य केलेला आहे हे बघा. UAE, कतार, दुबई या सगळ्यांकडे जी इंटरसेप्टर प्रणाली आहे ती अमेरिकेनंच दिलेली आहे. आणि हे हल्ले होत आहेत ते अमेरिकन मिलिटरी बेसवर होत आहेत. त्यामुळे ते त्यांचंच जे काही सैन्य आहे अमेरिकेचं त्या बेसवरचं, आणि त्यांची जी काही प्रणाली आहे ती वापरली जाते. त्यामुळे थोडक्यात काय की अमेरिकेचाच आता खर्च होतोय. सोबत काही ठिकाणी या वेगवेगळ्या राष्ट्रांचाही होतोय. इराण असेच घाऊक हल्ले करत राहिलं तर यातले मिसाईल जे आहेत ना पुढच्या 4 दिवसात संपणार आहेत या इंटरसेप्टरमधले. मग पुढे काय? पुन्हा अमेरिका आपला सप्लाय वाढवणार, की सध्या मार खाणारी राष्ट्र जी आहेत, ज्यांचा या युद्धाशी तसा काडीमात्र संबंध नाही आहे, ती राष्ट्र अमेरिकेवर दबाव आणणार की हे सारं तात्काळ थांबवा. कारण एकटा इस्रायल सोडला तर बाकीच्या कुठल्याच देशाला इराणसोबत युद्ध करायचं नाही आहे. त्यांचं बांधाला बांध लागून जरी असला तरी तशी काही भांडणं नाहीत. अमेरिकेनं तर जगाचा ठेका घेतलाय, नाही का? त्यांनी ग्रीनलँडसारखं राष्ट्र बळकावलं तरी चालतं, पण इराण एवढ्या सहज शरण जाणार नाही. अमेरिका इराणला बळकावू शकत नाही. त्यात झालंय असं की इथली राजवट बदलण्यासाठी केलेला खटाटोप तो पण फेल गेलाय. आता आयातुल्ला मेला तर त्या खामेनीचा मुलगा मुश्तबा खामनी इराणचा प्रमुख बनवला गेलाय. US आर्मीला
हवा असणारा तो पैलवीसारखा जो कोणी इथं बसवला जाणार होता तो काही बसवता आलेला नाही. त्यामुळे इराण तसाही मागे हटणार नाही आहे. त्यांच्याकडेही मोठमोठी बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. नुसती ड्रोन्सवर लढणार नाहीत ते लोक. पण ते त्यांनी मोजूनच वापरलेत आतापर्यंत. शाहिद 136 नावाच्या या ड्रोन मिसाईलनेच मोठं काम तमाम केलेलं आहे. त्यामुळे ते हे युद्ध कॉस्ट इफेक्टिव्ह मेजर्सवर लढून अमेरिकेला भारी पडतायत. इराणकडे ड्रोनची इन्व्हेंटरी ही मजबूत आहे, साठा मुबलक आहे. दुसऱ्या बाजूला उत्पादनही सुरू आहे त्यांचं. म्हणजे अमेरिकेला आपला हेका कायम ठेवून जर इराणशी अजून काही काळ लढायचं असेल तर त्यांना $20,000 तुलनेत $4 मिलियन खर्च करावे लागणार आहेत. हा तोट्यातला उद्योग अमेरिकन सिनेट आणि अमेरिकन जनता एकट्या त्या ट्रम्पच्या हेकेखोरपणासाठी का सहन करेल? हा पैसा काय ट्रम्पच्या बिझनेसमधून लावला जातोय का? शेवटी US ट्रेझरीतला पैसा आहे. त्यासोबतच जी आखाती राष्ट्र हकनाक या युद्धात होरपळत आहेत, त्यांनी जर पुढाकार घेऊन हे युद्ध बंद करायला लावलं तर पुढच्या 4 दिवसात हे युद्ध संपणार याबद्दल मला तरी खात्री वाटते. तर महत्त्वाचं म्हणजे या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचे अतोनात हाल वगैरे होत नाहीयेत. जास्त फडफड चालली आहे ती पर्यटकांची. कारण ते गेले होते जीवाची दुबई करायला आणि त्यांच्या जीवावर बेतले. आपलं सरकार त्यांचीही सोय करत आहेच. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन कामाला लागले. तर एकनाथ शिंदे साहेबांनी काल 2 विमानं दुबईतून भरून आपले पर्यटक भारतात आणले. पर्यटक थोडेसे पॅनिक आहेत, पण लोकल्स मात्र निर्धास्त आहेत. इथली सुपर मार्केट्स व्यवस्थित सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तू पूर्वीच्याच दरात मिळत आहेत. म्हणजे युद्ध सुरू झालं म्हणून अनावश्यक दर वाढलेले नाही आहेत. दूध, दही वगैरे सगळ्या गोष्टी ज्या जीवनावश्यक म्हणून मानल्या जातात त्या सगळ्या त्याच दरात मिळत आहेत आणि पुरेशा मिळत आहेत. क्रूड ऑइलचा दर वाढलाय, सोनं महागलंय, चांदी वधारली आहे. या गोष्टींशी सामान्य जनतेचा तसा थेट संबंध शून्य आहे. त्यामुळं त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. तेव्हा मित्रो सकारात्मक राहा. मी जी थिअरी मांडली आहे त्यानुसार इराण स्वस्तात हे युद्ध लढत असताना तुलनेत फक्त त्या ड्रोन्सना इंटरसेप्ट करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करणाऱ्या देशांना हा अनाठाई खर्च अजिबात नको आहे. हे महागडं युद्ध नको आहे. त्यांना त्यांचे दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरळीत करायचे. तेव्हा आंतरराष्ट्रीय दबाव हा अमेरिकेवरच येणार आहे. फक्त 4 दिवस वाट पहा. या सगळ्या स्थितीवर तुमचं काय मत आहे? तुमचं कुणी आखातात अडकलंय का? त्यांना काही मदत हवी आहे का? मला जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.